कधी विचार केलाय का की सरकारी धोरणं तळागाळातील आणि उपेक्षित समाजाला पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या गरिबीच्या दुष्टचक्रातून कसं बाहेर काढू शकतात? कोणत्याही समाजाच्या खऱ्या प्रगतीसाठी अशा घटकांना मुख्य प्रवाहात आणणं अगदी मस्ट असतं आणि म्हणूनच या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत. यासाठीच आजच्या या विश्लेषणात आपण महाराष्ट्रातील एका अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेचा सविस्तर आढावा घेणार आहोत. ती म्हणजे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना. या योजनेचा मूळ उद्देश काय आहे आणि जमिनीवर तिची प्रत्यक्ष स्थिती काय आहे हे आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आजच्या चर्चेची रूपरेषा अगदी थोडक्यात सांगायची तर ती अशी असेल: 1. भूमिहीनांसाठी जमीन. 2. गायकवाड योजनेचे स्वरूप. 3. बदलते अनुदान आणि अर्थकारण. 4. कौशल्यातून सक्षमीकरण. आणि 5. त्रुटी आणि राजकीय हस्तक्षेप. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. आपला पहिला विभाग आहे भूमिहीनांसाठी जमीन. पहा, महाराष्ट्रातल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील अनेक शेतमजूर पिढ्यानपिढ्या गरिबीत का अडकलेत? याचं सर्वात मोठं आणि मूळ कारण म्हणजे त्यांच्या स्वतःच्या मालकीची जमीन नसणे. जमिनीची मालकी नसणं हेच त्यांना आर्थिक प्रगतीपासून दूर ठेवणारं प्रमुख कारण राहिलंय. ह्या समस्येचं मुळापासून उच्चाटन करण्यासाठीच ही योजना जन्माला आली. हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता वळूया दुसऱ्या विभागाकडे, गायकवाड योजनेचे स्वरूप. आता तुमच्या मनात येईल, ही योजना नेमकी कोणासाठी आहे? बरं, याचे निकष अत्यंत कडक आहेत. लाभार्थ्याला महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असणं आवश्यक आहे. त्याचं वय 18 ते 60च्या दरम्यान असावं. तो अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समाजातील असावा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो अधिकृतरित्या भूमिहीन आणि दारिद्र्य रेषेखालील असावा. शिवाय अर्ज ऑफलाईन पद्धतीनेच करावे लागतात. या कठोर निकषांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की शासनाने एका अत्यंत विशिष्ट आणि गरजू घटकालाच लक्ष केलं आहे. आणि ही योजना प्रत्यक्षात कशी काम करते तर हा आकडा पहा, 140.32 एकर. होय, ही केवळ कागदावरची संख्या नाहीये, तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत प्रत्यक्ष वाटप झालेल्या जमिनीचा हा अधिकृत आकडा आहे. धोरणे जेव्हा खऱ्या अर्थाने कृतीत उतरतात तेव्हा समाजावर कसा सकारात्मक प्रभाव पडतो याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आपला तिसरा विभाग आहे बदलते अनुदान आणि अर्थकारण. आता इथे एक रंजक बदल पाहायला मिळतो. 2004 मध्ये जेव्हा ही योजना सुरू झाली ना, तेव्हा लाभार्थ्यांना 50% अनुदान आणि 50% कर्ज दिलं जायचं. पण झालं काय, जमिनीच्या किमती एवढ्या झपाट्याने वाढल्या की हे मूळ मॉडेल हळूहळू कुचकामी ठरू लागलं. त्यामुळे शासनाला बदल करणं भाग पडलं. त्यांनी अनुदानाची रक्कम थेट 95% नेण्याचा प्रस्ताव ठेवला आणि अंतिमता ती 100% अंमलात आणली. हा खरोखरच एक मोठा निर्णय होता. अर्थात अनुदान 100% असलं तरी त्याला काही व्यावहारिक मर्यादा आहेतच. कसं आहे ना, जमिनीच्या प्रकारानुसार मर्यादा आखून दिल्या आहेत. कोरडवाहू जमिनीसाठी जास्तीत जास्त 4 एकर आणि बागायती जमिनीसाठी 2 एकर. तसेच आर्थिक मर्यादा देखील स्पष्ट आहे. बागायती जमिनीसाठी 8 लाख रुपये प्रति एकर आणि कोरडवाहू जमिनीसाठी 5 लाख रुपये प्रति एकर. आणि शासनाची ही बांधिलकी फक्त नावापुरती नाहीये. हा आकडा बघा, तब्बल 20 कोटी रुपये. अलीकडच्या शासन निर्णयानुसार 2025-26 या काळासाठी ह्या योजनेला एवढ्या मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यावरून आपल्याला हे नक्कीच समजतं की वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे हे प्रयत्न अजूनही अखंडपणे सुरूच आहेत. यानंतरचा चौथा विभाग, कौशल्यातून सक्षमीकरण. ही योजना फक्त जमीन वाटपापुरती मर्यादित नाहीये. योजनेच्या नावातच स्वाभिमान हा शब्द आहे. याचाच अर्थ स्वतःचा आदर करणं आणि स्वावलंबी होणं. पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आर्थिक अवलंबित्व कायमचं संपवणं हा या मागचा मुख्य हेतू आहे. संशोधनातून असं समोर आलंय की नुसती शेती नाही तर लघुउद्योग आणि व्यावसायिक प्रशिक्षणासाठी मदत केल्यामुळे या लोकांचा सामाजिक सन्मान वाढला आहे. विशेषतः महिलांचा विचार केला तर समाजात त्यांचा सहभाग आणि निर्णय क्षमतेत झालेली वाढ खरंच लक्षणीय आहे. आणि आता वळूया 5व्या आणि शेवटच्या विभागाकडे, त्रुटी आणि राजकीय हस्तक्षेप. कोणत्याही धोरणाचं तटस्थ मूल्यमापन गरजेचं असतं. योजनेच्या अंमलबजावणीचं उत्कर्ष या मान्यताप्राप्त पीअर रिव्ह्यूड संशोधन पत्रिकेत एक अतिशय वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यात आलं आहे. यातून जमिनीवरील प्रत्यक्ष अडचणी आणि कार्यप्रणालीत असणाऱ्या त्रुटी अगदी स्पष्टपणे समोर आल्या आहेत. या संशोधकांनी या त्रुटींची 3 प्रमुख विभागांत अतिशय अचूक विभागणी केली आहे. पहिली अडचण आहे प्रशासकीय, जिथे निधी मंजूर होण्यास उशीर होतो आणि योजनेच्या माहितीचा योग्य प्रसारच होत नाही.
दुसरी अडचण आहे कृषीविषयक, म्हणजे बऱ्याचदा वाटप केलेली जमीन प्रत्यक्ष शेती करण्यायोग्यच नसते. आणि तिसरी सर्वात गंभीर बाब म्हणजे राजकीय अडचण. स्थानिक राजकारणी चक्क स्वतःच्या ओळखीच्या लोकांना फायदा मिळवून देण्यासाठी पात्रतेचे मूळ निकषच डावलतात. मे 2018च्या टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तातील राजकीय विश्लेषकांचं हे निरीक्षण बरंच काही सांगून जातं. त्यांच्या मते अनुदानात 100% एवढी मोठी वाढ करण्यामागे 2019च्या निवडणुकांच्या आधी उपेक्षित मतदारांना आकर्षित करण्याची राजकीय रणनीती असू शकते. आपण इथे कोणत्याही राजकीय विचारधारेचं समर्थन किंवा विरोध करत नाहीये, परंतु माध्यमांनी आणि तज्ज्ञांनी योजनेच्या टायमिंगवर कसे प्रश्न उपस्थित केले होते हे यावरून अगदी स्पष्ट होतं. पण मग या सगळ्या हस्तक्षेपाची जमिनीवरील प्रत्यक्ष वास्तविकता काय आहे? स्थानिक पातळीवर आमदार, खासदार आणि अधिकारी आपला प्रभाव वापरतात. त्यामुळे होतं असं की खरी गरज असलेल्या आणि पडताळणी झालेल्या खऱ्या लाभार्थ्यांऐवजी जमीन स्वतःच्याच लोकांना दिली जाते. याचा अत्यंत विदारक परिणाम म्हणजे खरे अर्जदार अपात्र ठरतात. शैक्षणिक मूल्यमापन स्पष्टपणे सांगतं की यामुळे समाजात असंतोष तर वाढतोच, पण लोकांचा प्रशासनावरील विश्वासही उडतो आणि मग एवढे चांगले धोरण त्याच्या मूळ उद्देशातच अपयशी ठरतं. तर या संपूर्ण विश्लेषणातून आपण नेमका काय बोध घ्यायचा? सामाजिक न्यायाची ही धोरणं कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय त्यांच्या खऱ्या लक्ष्यापर्यंत पोहोचतील हे सुनिश्चित करण्यासाठी आपल्या प्रशासकीय व्यवस्थेत कोणते मोठे बदल करणं आवश्यक आहे? संविधानाने दिलेली आश्वासने या स्थानिक भ्रष्टाचारापासून कशी सुरक्षित करता येतील? या प्रश्नांवर आपण सर्वांनी सखोल विचार करणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण या प्रश्नांची उत्तरे शोधू तेव्हाच अशा योजनांचा खरा उद्देश साध्य होईल. हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. धन्यवाद.